स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की लवकरात लवकर 4 महिन्यात तर दृष्टिकोनातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने सर्व नेत्यांना ही जबाबदारी दिलेली आहे की आपण सर्वजण त्या ठिकाणी सर्व उपनेत्यांना जबाबदारी दिलेली आहे की आपण सगळ्या जिल्ह्यात जा महानगरपालिका आधी मुंबई महापालिका नंतर मग बाकीच्या आमच्या या 28 महापालिका या सगळ्या आणि नंतर मग बाकी नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तेवढेच महत्त्वाचे आहे। इकडे सगळे आम्ही आमच्या पद्धतीने आता सगळीकडे दौरे सुरू झाले। आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी याच्या आधी जवळपास आता फक्त आता आम्ही बैठका घेतो असं नाही आहे, याच्या आधी जे काही या राज्यात जे काही प्रश्न पेंडिंग आहेत, जे काही कामं होत नाही काही नाही अशा पद्धतीने आंदोलन पण केलेलं आहे सगळं। आणि इव्हन तुम्हाला सांगतो की क्या हुआ तेरा वादा खूप गाजलं आणि तुम्ही फक्त वादे केलेले लाडक्या बहिणीचे असतील शेतकऱ्यांचे असतील कर्ज मिळणं नाही काहीच मिळणं नाही तर त्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते आंदोलन केलं पण आता आंदोलन तर चालू आहे परंतु प्रत्यक्षात संघटनात्मक बांधणी जी काही थोडी विस्कळीत जरी झाली असेल कारण काही लोक फुटले त्यामुळे विस्कळीत झाल्यासारखेच होते पण आता त्या ठिकाणी सगळे घडी बसवण्याचं काम आम्ही सर्वजण करतो। मी उपनेते आमचे कोळीसाहेब आणि बाकी सगळे पदाधिकारी आम्ही करतो आणि निश्चितच तुम्हाला सांगतो संघटनात्मक बांधणी ही मंजूर झाली गटप्रमुखांपर्यंत आमची ती तयारी आहे आणि पुढच्या आम्ही 15 दिवसानंतर ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमच्या समोर असे दिसेल की गटप्रमुखांचा मेळावाच दिसेल तुमच्यासमोर एक पुढच्या 15 दिवसात म्हणजे इतके सगळ्यांना कामाला लागून मला तर मी असं वाटलं की फक्त शिवसेना त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गटच त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात हा पक्षच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कारण काही हे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे। आता लोकसभा आणि विधानसभा काही नाही आहे पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते जर त्या ठिकाणी निवडून आले तर निश्चितपणे त्या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला की पुढे लोकसभा विधानसभेसाठी खूप मोठी मदत होती। संघटना